जय महाराष्ट्र मित्रांनो, मी विक्रम शिंदे आणि तुमचं सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवरती स्वागत करतो. आजचा विषय आपला उन्हाळी भुईमूग अनुदान 100% जे काही अनुदान आहे आणि ते कसं आहे, कुठल्या शेतकऱ्यांना आहे, कुठल्या जिल्ह्यांसाठी महाराष्ट्रामधल्या आणि आपण अर्ज कसा करायचा सर्व आपल्याला बघायचं आहे. ते बघण्यासाठी कंटिन्यू राहा, शेवटपर्यंत बघत राहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा आणि शेवटच्या टप्प्यामध्ये लवकरच ज्याची मुदत संपणार आहे, त्या अगोदर अर्ज कसा करायचा तो आपण पुढे बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात. राष्ट्रीय खाद्यतेल तेल बियाणे 2025 या योजनेसाठी 100% अनुदान चालू आहे. त्यामध्ये भुईमूग आणि उन्हाळी तीळ असे 2 जिल्ह्यांसाठी जे काय फॉर्म ते कसे भरायचे आणि कुठं अर्ज करायचा आहे ते आपल्याला बघायचंय. आणि विशेष म्हणजे त्यासाठी क्रायटेरिया असणार आहे. कुठले शेतकरी यासाठी अर्ज करू शकतात आणि कुठले शेतकरी अर्ज करू शकणार नाही. ते आपल्याला बघायचंय. भरपूर शेतकरी नाराज पण झाले. कारण त्यामध्ये तुम्हाला क्रायटेरिया बघायचा म्हणजे त्यांनी ठराविक जिल्ह्यांसाठी का दिलंय, कशासाठी दिलंय आणि कारण काय आहे ते आपण बघू. तर 100% अनुदानावर मिळणार आहे. म्हणजेच काय, तर पूर्ण फ्री मध्ये मिळणार आहे. फक्त तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि त्यासाठी कुठले जिल्हे आहेत ते आपण महत्त्वाचा तो विषय बघू. त्यामध्ये असे जे काही 9 जिल्हे हे सिलेक्ट केलेले आहे. त्यासाठी त्या जिल्ह्यांचं उत्पन्न वाढण्यासाठी त्या जिल्ह्यांमध्ये तेल-बियाणांचं जे काही उत्पन्न आहे ते वाढलं पाहिजे आणि सुधारित वैयक्तिक गव्हर्नमेंटचं धोरण आहे आणि मत आहे. बाकी शेतकऱ्यांचं सगळ्या शेतकऱ्यांना दिलं पाहिजे होतं 100% अनुदान. पण ठराविक जे काही जिल्हे 9 जिल्हे त्यासाठी हे अनुदान आहे. तर ते जिल्हे पुढीलप्रमाणे नाशिक जिल्हा आहे, धुळे जिल्हा आहे, पुणे जिल्हा आहे, अहिल्यानगर आहे, त्यानंतर सातारा आहे, सांगली आहे, कोल्हापूर आहे, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आहे, त्यानंतर पुणे, तर शेवटचा जो काय अकोला, असे जवळपास 9 जिल्ह्यांसाठी फक्त हे खाद्यतेलासाठी जे काही 100% अनुदानावरती बियाणं वाटप करणार आहे. त्यामध्ये भुईमूग आणि उन्हाळीतील जे काही 2 वाण आहे, या वाणांचं इथं 100% अनुदानामध्ये वाटप करण्यात येणार आहे. खरं तर सरकारचं हे 9 जिल्ह्यांसाठी खाद्यतेलाचे जे काही बियाणे म्हणजे भुईमूग असेल आणि तीळ असेल, हे यांचं या जिल्ह्यांमध्ये वाढ व्हावी, याचे उत्पन्न या जिल्ह्यांमध्ये चांगल्या प्रकारे वाढावा, यासाठी हे ठराविक जिल्हे सिलेक्ट केले. बाकी तर तसं बघितलं तर सर्वच जिल्ह्यांना द्यायला पाहिजे, पण ठराविक जिल्ह्यांसाठी हे ठेवलेलं आहे आणि त्याच जिल्ह्यातले शेतकरी अर्ज करू शकतात. तर त्यासाठी क्रायटेरिया काय असणार आहे मित्रांनो? तुम्ही जर हा फॉर्म भरणार असाल तर भुईमुगाच्या अनुदानासाठी जे काही 9 जिल्हे आहे महाराष्ट्रासाठी, तर त्यासाठी पण क्रायटेरिया आहे. खरं तर जिल्हे महाराष्ट्राचे, पण तरी क्रायटेरिया ठेवलाय, की त्यामध्ये महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचं आहे. शेतकरी असे आहे महाराष्ट्रामधल्या या जिल्ह्यांमध्ये भाडेतत्त्वावर शेती करतात. बाहेरचे असल्यामुळे त्यांना हे अनुदान घेता येणार नाहीये. ठराविक म्हणजे जे काही महाराष्ट्राचे शेतकरी त्यांनाच हे अनुदान मिळणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे, बँकेचं पासबुक लागणार आहे आणि कास्ट वाईज जे काही एस-टी, एस-सी, ओ-बी-सी मध्ये असतील त्यांच्यासाठी जातीचा दाखला लागणार आहे. खरं तर हे सर्व आपण महा-डी-बी-टीच्या ज्या पोर्टलला अपडेट केलेलंच असेल. त्यांच्याकडे फार्मर आयडी आहे. त्यांनी महा-डी-बी-टीला जर कधी अर्ज केला असेल या अगोदर, तर ते हे सर्व पहिलंच अपलोडसाठी केलेलं असतं. बँक पासबुक असेल, जातीचा दाखला असेल, हे सर्व सर्व सुरुवातीलाच अपडेट केलेलं असतं. त्यामुळं परत-परत अपलोड करायची गरज नसते. पण एक सरकारच्या जी-आरमध्ये असलेले डॉक्युमेंट आपण बघतोय. त्यानंतर तुम्ही अर्ज कुठं आणि कसा करू शकता? तर मित्रांनो, अर्ज करण्याची पद्धत एकदम सोपी आहे. तुमच्याकडे फार्मर आयडी गरजेचं आहे, कारण त्याशिवाय तुम्ही अर्ज करू शकत नाही. तर अर्ज करायचा आहे तुम्हाला महा-डी-बी-टीला. महा-डी-बी-टीला जे पोर्टल आहे, महा-डी-बी-टी जे पोर्टल आहे, गव्हर्नमेंटचं महाराष्ट्र सरकारचं, त्यावरती तुम्हाला लॉग इन करायचं आहे. आपला फार्मर आयडी टाकून तिथं लॉग इन होऊ शकता तुम्ही. तसं होणार नाही. फार्मर आयडी नसेल तर मित्रांनो तुम्हाला हा अर्ज करता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा फार्मर आयडी काढावा लागेल. त्यानंतर तुम्ही महा-डी-बी-टीला लॉग इन करायचं आहे. तिथं आपली जी काही पर्सनल डिटेल आहे, म्हणजे म्हणजे जातीचा दाखला असेल, बँक असेल, आधार कार्डची तर शक्यतो गरज पडत नाही. पण तरी जर काही केसमध्ये जर लागलं तर आपण देऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही तिथं रजिस्टर करायचं आहे. त्यानंतर लॉग इन करायचं आहे. तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता. अर्ज करण्याची पद्धत एकदम सोपी आहे. तुम्ही घरून सुद्धा करू शकता. नाही जमलं तर तुम्ही जवळच्या ई-सेवा केंद्रावर किंवा शेतू कार्यालयात जाऊन तुम्ही हा अर्ज करू शकता आणि या 100% अनुदानासाठी तुम्ही लाभ घेऊ शकता. तर हे बियाणं जवळपास मित्रांनो 30 किलो, 40 किलो या वजनी गटामध्ये येतं. तो पॅकेजमध्ये येतं. एरियासाठी किंवा क्षेत्रासाठी हा अर्ज केलाय त्याच्यावर डिपेंड असणार आहे. जवळपास हे 1 हेक्टरपर्यंत फक्त तुम्ही अर्ज करू शकता. म्हणजे जवळपास 2.5 एकरसाठी हा अर्ज करू शकता. त्याच्यावरती तुम्ही अर्ज करू शकत नाही. त्याच्या आत तुम्ही किती पण करू शकता. 20 गुंठे, 25 गुंठे, 30, 40, 50, 60 अशा प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता. 1 हेक्टरच्या वर म्हणजे 2.5 एकरच्या वर तुम्ही अर्ज करू शकत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही महा-डी-बी-टीला जाऊन तुमचा 100% अनुदानासाठी अर्ज करू शकता. तुम्ही उन्हाळी भुईमूग असेल आणि उन्हाळी तीळ बियाणं असेल ह्यासाठी सुद्धा अर्ज करू शकता. त्या शेतकऱ्यांना
तीळ बियाण्यासाठी अर्ज करायचा असेल, त्या तीळ बियाण्यासाठी अर्ज करू शकता आणि भुईमुगासाठी सुद्धा करू शकता. 2 ऑप्शन ठेवलेले आहे आणि तुम्ही ज्याप्रमाणे तुम्हाला गरज असेल, म्हणजे तुम्ही शेतीमध्ये करू शकता, पेरू शकता असेच वाण निवडा. 100% अनुदानाचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा. बाकी तीळ आहे. बाकी एक तिळाचा सुद्धा ऑप्शन बाकी तीळ जे ऑप्शन आहे तुम्हाला हेक्टरी म्हणजे 1 हेक्टरसाठी 2.5 किलो इतकं बियाणं मिळणार आहे आणि ते सुद्धा 100% अनुदानावरती आहे. त्यामुळं तुम्ही दोन्ही घटकांसाठी अर्ज करू शकता आणि अर्ज हा काय लॉटरी पद्धतीने निघणारे जो शेतकरी पहिले अर्ज करतील, त्या शेतकऱ्यांना याचा चान्स, याचा लाभ भेटू शकतो. जवळपास ही स्कीम चालू होऊन जवळपास 1 महिना होत आलाय. पण आपण शेवटच्या टप्प्यात व्हिडिओ बनवतो. बऱ्याच शेतकऱ्यांनी अजून पण फॉर्म भरलेले नाहीये. जर का अजून पण काही शेतकऱ्यांनी भरले नसतील, त्यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे थोड्या दिवसात ही स्कीम बंद होईल. हे अर्ज बंद होतील उन्हाळी भुईमूगसाठी, उन्हाळी तीळ बियाण्यासाठी. तर तुम्ही केले नसतील अर्ज, तर आत्ताच व्हिजिट करा MHA-DBTला आणि या घटकासाठी तुम्ही अर्ज करून 100% अनुदानावरील बियाणाचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा. बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि परत अशाच नवीन माहितीच्या व्हिडिओवरती भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.